जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र हे तंत्रज्ञानाचा वापर करण्यात देशात अग्रगण्य आहे। त्यांनी शेतीला विज्ञानाची जोड दिली आहे। ड्रोन टेक्नॉलॉजी, पिकांवर औषध फवारणीसाठी ड्रोनचा वापर केला जातो। यामुळे मजुरांची कमतरता भासत नाही, वेळेची बचत होते आणि औषधांचा समतोल वापर होतो। हायटेक नर्सरी येथे संचलित रोपवाटिका आहे, जिथे तापमान आणि आर्द्रता सेन्सरद्वारे नियंत्रित केली जाते। IoT आधारित शेती, शेतात बसवलेले सेन्सर मातीतील ओलावा, पिकांची गरज आणि हवामानाचा अंदाज रिअल टाइम मध्ये शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पाठवतात। बारामतीतील या प्रयोगामुळे ग्रामीण भागातील तरुणांना ॲग्रीटेक क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत। केवळ शेतीच नाही, तर आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातही AI चा वापर वाढवण्यासाठी येथील केंद्र प्रयत्नशील आहे। बारामती कृषी विज्ञान केंद्र हे शेतकऱ्यांसाठी लाईव्ह लॅबोरेटरी म्हणून काम करते, जिथे कोणताही शेतकरी जाऊन हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात पाहू शकतो। ठाणेदार न्यूज रिपोर्ट, रामालोखंडे, संगमनेर। जमिनीची निगडीत असल्यामुळे आणि शेतीमध्ये कशाची कमतरता आहे हे समजू शकेल का? हो, नक्कीच। आता जे जमिनीचे सॅम्पल आहेत ना, त्या सॅम्पलमध्ये आपण टेस्टिंग करतो। त्या टेस्टिंगनुसार आपल्या ऊसाच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी जे न्यूट्रन्स कमी पडत आहेत, त्या न्यूट्रन्सची पूर्णपणे शेड्यूल शेतकऱ्याला दिलं जातं। ते आपण ड्रीपद्वारे सोडू शकतो किंवा शेतकऱ्याला आपण फवारणी करून सुद्धा त्याची देऊ शकतो आपण। त्याच्यामुळे नक्कीच शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होते। नाही, कमतरता कशाची होते त्याचं नाव येऊ शकतं का? म्हणजे खनिज द्रव्याची कमतरता आहे, ते काय टाकायला पाहिजे त्याचं पूर्ण माहिती भेटू शकते? संपूर्ण माहिती ही शेतकऱ्याच्या मोबाईलमध्ये कृषक नावाचं ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशनमध्ये माहिती दिली जाते आणि कुठल्या स्टेजला कुठलं न्यूट्रन सोडायचं आहे याची पण माहिती शेतकऱ्याला दिली जाते। आणि याच्यामध्ये काही रासायनिक खतांची काही हे दिलेलं आहे का? काही रासायनिक खतं पण आहेत आणि आपले रेग्युलर जे खत आहे, जैविक खतं पण आहेत। दोन्हींचं पण कॉम्बिनेशन करूनच आपण शेतकऱ्याला डोस देत असतो। म्हणजे रासायनिक खतांमुळे जमिनीची काही पोत सुधरेल का? ते याच्यामुळे काही जैविक खत आहे, रासायनिक खतांमुळे आपली जी ऊसाची उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि आपण जे जैविक खतं देतोय त्या जैविक खतामुळे जी कमतरता आहे खनिजांची, ती कमतरता हळूहळू वाढते। जोपर्यंत आपलं ऊस हार्वेस्टिंगला जातोय तोपर्यंत ते खनिजे ऊसाच्या मुळांपासून पूर्णपणे ऊस ग्रोथ करण्यासाठी ते देत असतात। ते आतापर्यंत किती शेतकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये तुम्ही हे प्रकल्प केलेले आहे? आता बारामती KVK बारामतीच्या अंतर्गत मे बी 5,000 शेतकऱ्यापर्यंत हा प्रकल्प गेलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रकल्प राबवला जातोय KVK बारामती मार्फत। त्याच्यामध्ये 2 कंपन्या आहेत, एक फसल, मॅकक्रॉप कंपनी आहे। फसल काय करते की आपल्याला जमिनीमध्ये जे ओलावा आहे तो ओलावा सांगते आणि मॅकक्रॉप काय करते, कृषक मार्फत शेतकऱ्यांना लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत पूर्ण खताचं फवाऱ्यांचं शेड्यूल पुरवत असते। हे शेड्यूल जर फॉलो केलं तर शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ होईल। आता ही कोणती कंपनी आहे, कोणत्या कंपनी मार्फत? हे आपण फसल कंपनी मार्फत बसवलेलं आहे। फसल कंपनी मार्फत शेतकऱ्यांना सबसिडी मार्फत आहे का मोफत आहे? सबसिडी आहे, ती सबसिडी आहे, कारखान्यामार्फत सबसिडी दिलेली आहे। सबसिडीबद्दल तर मला आयडिया नाही एवढी, घेऊ नका। आपण शेतकरी आहात, आपलं नाव काय? नमस्कार, माझं नाव रोहिदास रावसाहेब गुंजाळ। मी खांडगाव येथील शेतकरी आहे आणि आम्हाला ही AI टेक्नॉलॉजी संगमनेर सहकार कारखान्याने दिलेली आहे। आणि यात ही सबसिडी तुम्ही जे म्हणताय, ही सबसिडी म्हणजे पूर्ण खर्च हा संगमनेर कारखान्याने उचललेला आहे। शेतकऱ्यांना याच्यात 1 रुपयाचाही खर्च नाही। हो, याचं माननीय बाळासाहेब थोरातांच्याच मार्गदर्शनाखाली हे चालू आहे। आता टेक्नॉलॉजीचं तुम्ही काही बसवलेलं आहे, तर याचं स्केल किती किलोमीटर पर्यंत आहे?
आता यासाठी ना आपण एक हब म्हणून बसवलेला आहे, जो कारखान्याच्या बेने प्लॉटवर बसवलेला आहे. त्या हबच्या अंडर 5 किलोमीटर रेडियसमध्ये जेवढे आपले फार्मरला आपण हे डिवाईस बसवलेलं आहे, त्या प्रत्येक फार्मरला आपल्या वेदरची माहिती भेटते. त्याच्यामध्ये टेम्परेचर आलं, ह्युमिडिटी आलं, VPD आली, आपल्याला स्प्रे करण्यासाठी कुठला कालावधी चांगला आहे, आपला एअर प्रेशर किती आहे, त्यानंतर वाराचा वेग किती आहे आणि वाऱ्याची दिशा कुठली आहे, या सगळ्याबद्दलची माहिती आपल्याला भेटते. याच्यामध्ये फार्मरला पुढील 14 दिवसाची माहिती 60% भेटते. म्हणजे पुढील 14 दिवस आपल्या वातावरणामध्ये काय चेंजेस होणार आहे याची सुद्धा माहिती त्याच्यामध्ये पाहायला भेटते. सो पुढील 14 दिवसामध्ये 4 दिवसांनी पाऊस येणार असेल तर फार्मरला एखाद्या जर फवाराची आवश्यकता असेल तर 2 ते 3 दिवस अगोदर फवारा करून आपले जे नुकसान होणार आहे ते नुकसान वाचू शकतो फार्मर. मध्यंतरी आता पंजाब प्रॉडक्ट यांनी हवामानाचा अंदाज काढून शेतकऱ्यांना सावध करण्याचा त्यांनी बरेच वेळा प्रयत्न केला. बरोबर. पण त्या टेक्नॉलॉजीपेक्षा ही टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांसाठी योग्य आहे. योग्य आहे, अगदी कंपनीकडून तुम्हाला सांगितलं. हो, योग्य आहे, एकदम योग्य आहे. कारण की पंजाब प्रॉडक्ट काय करतात की ती माहिती ते 100% ते पण सांगत नाही. बरोबर आहे ना. आपली वेदर जे आहे ते 60% ॲक्युरेसी देत असते की पुढील 14 दिवस आणि 24 तासामध्ये वातावरण कसं राहणार, यात कसे चेंजेस होणार आहेत याची माहिती शेतकऱ्याला आधी जर 2-3 दिवस अगोदर भेटली तर पुढील जे खताचं नुकसान होणार आहे किंवा फळाचं नुकसान आहे ते वाचू शकतं ना. किंवा मग एखाद्या प्लॉटमध्ये पाणी जास्त होत असेल तर त्या प्लॉटला फार्मर पाणी देणार नाही 2 दिवस. तुम्ही क्वेश्चन विचारा, मी सांगतो. नाही, आता ही संकल्पना आणि शेतकऱ्यांसाठी असं उपयुक्त असं बरं का AI टेक्नॉलॉजी आणलेले कोणाच्या संकल्पनेतून आणि कोणाच्या मार्फत हे होत आहे? ही AI टेक्नॉलॉजी आहे ना, ही KVK बारामती मार्फत, कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या मार्फत आपण शेतकऱ्याला पुरवतो. याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जे पर्टिक्युलर कारखाने आहेत त्या कारखान्यांचं उत्पन्न वाढावं यासाठी काही पर्टिक्युलर शेतकरी निवडलेले आहेत. त्या शेतकऱ्यांना आपण हे डिव्हाइस पुरवलेलं आहे. हे डिव्हाइस काय करतं आहे, शेतकऱ्यांना पूर्ण शेड्यूल दिलं जातं आहे की आपण ऊस लावल्यापासून तर ऊसाच्या हार्वेस्टिंगपर्यंत जे जे शेड्यूल लागणार आहे ते शेड्यूल आपल्याला पुरवलं जातं. हे पूर्णपणे AI टेक्निक जी आहे ती KVK बारामती मार्फत चालवली जाते, कृषी विज्ञान केंद्र बारामती. त्याच्यामध्ये मॅकमायक्रॉप आणि फसल या 2 कंपनी इन्व्हॉल्व आहेत. मॅकमायक्रॉप कंपनी जी आहे ती शेतकऱ्यांना आपल्या जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राचं पूर्ण मॅपिंग करून त्या क्षेत्रामध्ये कुठला रोग येण्याची शक्यता आहे, कुठला रोग आलेला आहे किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये काही येण्याचे डिशेस किंवा याचे डिशेस येण्याचे काही चान्सेस आहे याची माहिती अगोदरच पाहायला भेटते.